नमस्कार मित्रांनो, गडचिरोलीमध्ये शेतकऱ्याच्या आंदोलनामुळे सरकारला छोटासा यू-टर्न घ्यावा लागला। नेमकं घडलं तरी काय हे जाणून घ्या। 6 जून रोजी गडचिरोलीमध्ये विमानतळाच्या प्रकल्पाचा मुद्दा चालू होता। त्याच्या विरोधामध्ये अनेक शेतकरी हे रस्त्यावर उतरले होते, हे आपण पाहिले। पण या एका आंदोलनामुळे सरकारची झोप उडवून टाकली आहे। जसं आईच्या कुशीतलं लेकरू हे आईपासून दूर होऊ शकत नाही, तसंच मातीपासून शेतकरी हा दूर जाऊ शकत नाही। ज्या मातीमध्ये घाम गाळून बापाने संसार उभा केला, ज्या मातीमध्ये मायेने लेकराला वाढविलं, ती जर जमीन एका प्रकल्पाच्या आदेशाने हातामधून निसटून जात असेल तर त्या शेतकऱ्याला किती वेदना झाल्या असतील आणि त्याच्या मनामध्ये किती वादळ उठलं असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही। आज हाच प्रश्न गडचिरोलीतील हजारो शेतकऱ्यांच्या कुटुंबासमोर उभा आहे। या प्रकल्पाला 90 दिवसाची स्थगिती मिळाली आहे। आश्वासन झालं, स्थगिती झाली, आंदोलनाला स्थगिती मिळाली, परंतु अजूनही प्रश्न हा तसाच आहे। 90 दिवसाची स्थगिती संपल्यानंतर शेतकऱ्याचा आवाज हा ऐकला जाणार का, की विकासाच्या नावाखाली पुन्हा शेतकऱ्याची जमीन जाणार? या लढाईमध्ये विजयी कोण होणार, विकास की शेतीशी नातं जपणारा शेतकरी, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे।